इथं बोंबील घेतलेले आहे. बोंबीलचे स्टार्टर बनवण्यासाठी स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत, कटिंग करून घेतलेले आहेत. आता इथं मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे. हे बोंबील यामध्ये स्वच्छ धुवून घेऊ आपण कोमट पाण्यामध्ये 1-5 मिनिटं आणि लगेच काढून घेऊ यामधनं. असं स्वच्छ याची घाण जाती निघून हे बोंबीलची धुवून घेऊ आपण स्वच्छ बोंबील. गरम पाण्यात धुवून घेतलेले आहेत बोंबील, सुकून घेतलेले आहेत, सुकलेले आहेत आता बोंबील. आता या बोंबल्याला आपण तेलामध्ये तळून घेऊ. आता इथं तेल गरम करून घेतलेलं आहे मी. या तेलामध्ये आपण हे बोंबील तळून घेऊ. आता भरपूर असं तेल घेतलेलं आहे तळण्यासाठी. ते बोंबील एकदम लालसर तळून घेऊ खरपूस. त्याचे स्टार्टर बनवू आपण. थोडं थोडं असं तळून घेऊ सगळे बोंबील. चला तर मित्रांनो, आता आपण बोंबील तळून घेतलेले आहे असं कुरकुरीत कुरकुर झालेले असं एक नंबर. आता ह्यामध्ये आपण मसाले मिक्स करून घेऊ. इथे घेतलेला आहे मी चिकन मसाला, काळी मिरी पावडर, चाट मसाला, लाल तिखट, थोडंसं मीठ घेतलेलं आहे. तर ह्यामध्ये हे टाकून घेऊ आपण आणि मिक्स करू आपण. असं मिक्स करून घेऊ 1-2 मिनिटं. तर मित्रांनो, तयार झाले आहेत आपले बोंबील स्टार्टर. खाण्यासाठी असं एक नंबर झालेले आहेत. असं लिंबू पिळून द्यायचं दणका जोरात. एकच नंबर झालेले आहे बोंबील स्टार्टर कुरकुरीत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.